दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांनो, आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा दररोजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात जर बघितलं तर आपल्याला आरशासारखा प्रामाणिक सल्ला देणारा मित्र खरंच आपल्या आयुष्यात असतो का? जर हो तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर नाही तर तुम्हाला एक यामध्ये उपाय सांगता येईल किंवा आपल्याला उपाय म्हणता येईल. पुस्तके यांच्या इतका प्रामाणिक मित्र आपला कोणताच नाही. आपल्या वागणुकीला, आपल्या देहबोलीला, आपल्या घडवणुकीला सर्वार्थी असा आरशासारखा सल्ला देणारा मित्र म्हणजे पुस्तकं. तर अशाच 50,000 पेक्षा जास्त मित्रांचा महामेळा डहाणूकर कॉलनी कोथरूड येथे श्री नवनाथ जगताप सरांनी मांडलेला आहे. आपल्या पुस्तकाचा लँडमार्क असणाऱ्या पुस्तक विश्वमध्ये. वाट कसली बघताय? या, पहा आणि मित्र करा 50,000 पेक्षा जास्त मित्रांना, म्हणजेच आपल्या पुस्तकांना पुस्तक विश्व येते. नमस्कार, मी विजय पवार. 4,500 पेक्षा जास्त पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना साफसफाईची सेवा देणाऱ्या आपल्या द सर्व्हिस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशन या कंपनीचा फाउंडर डिरेक्टर. तसेच उद्योग व्यवसाय करणाऱ्या मित्रांना एक लोगो डिझाईन पासून ते वेबसाईट डिझाईन पर्यंत, शॉपॅक्ट पासून ते सीएससीएस सर्व्हिसेस पर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली पुरवणारा तुमचाच उद्योग मित्र. आपण का भेटतोय? आपण भेटतोय बाराखडी स्टार्टअपची या युट्यूब सिरीजमध्ये. या युट्यूब सिरीजमध्ये आपण व्यवसाय उभारणीपासून, व्यवसायाच्या मूळ विषयापासून, व्यवसाय म्हणजे काय, स्टार्टअप म्हणजे काय, ते भांडवल उभारणीपर्यंत खूप अशा विषयावरती सखोल चर्चा केलेली आहे. मग आजचा विषय कुठला? काय वाटतं तुम्हाला? आज कुठल्या विषयावरती बोलायचं असेल? मागच्या व्हिडिओमध्ये जाता जाता मी हिंट दिली होती की पुढचा व्हिडिओ हा एका अशा विषयावरती आहे, अशा गोष्टीवरती आहे ज्या विषयाने संबंध भारतीयांना एक उद्योजक क्षेत्रामध्ये नवीन दृष्टी दिली. सासूसुनेंचे भांडण, घरगुती वाद किंवा कुटुंबातील अनास्था, भावकी गावकीचा वाद, राजकारणाच्या गप्पा किंवा सिंगिंग डान्सिंगचे वेगवेगळे रियालिटी शो, या शोज मधून आपल्या भारतीयांच्या डोक्यावरती एक अशी छाप पाडलेली होती. पण नुकत्याच झालेल्या एका शोने, एका सिरियलने संबंध भारतीयांचा दृष्टिकोन बदलला. आणि फक्त दृष्टिकोनच बदलला नाही तर टीआरपीच्या धर्तीमध्ये, टीआरपीच्या जगामध्ये सर्वोत्कृष्ट अशी टीआरपी मिळवून मीडियामध्ये किंवा या सिरियलमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला शो म्हणजे शार्क टँक इंडिया. तर आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे केस स्टडी ऑफ शार्क टँक इंडिया. काय वाटतं तुम्हाला? शार्क टँक हे नाव कुठून आलं असेल? काय असेल या नावामागची हिस्ट्री? माहिती आहे तुम्हाला? वाचलंय कधी? ऐकलंय कधी? जर ऐकलं नसेल तर मी सांगतो मित्रांनो. शार्क टँक हा शब्द जपानमधून प्रचलित झाला. काय म्हणतात? जपानमधून. कारण जे काही इनोव्हेटिव्ह आहे ते जपानमधूनच मिळतं. तर शार्क टँक या शब्दाची उत्पत्ती ही जपानमध्ये झाली. तर यामागचा इतिहास असा की जपानी लोक म्हणजे माशांची प्रचंड आवड असणारा जनसमुदाय. त्यांच्या दररोजच्या आहारात माशांचा प्रचंड खप होता. म्हणजे प्रत्येक आहारामध्ये माशांचा समावेश होता. मग झालं काय की शेकडो वर्षांची मासेमारी केल्यामुळं जमिनी नजीकचे जे काही समुद्र किनारे आहेत इथली चांगल्या माशांची जी काही एक पैदास होती, ही पैदास कमी झाली आणि चांगल्या माशांचा तुटवडा भासायला लागला. अडचण आली, यावरती सोल्युशन तर शोधलं पाहिजे. मग जपानमधील मच्छीमारांनी काय केलं तर दूरवर, खोलवरच्या समुद्रातील मासे आणायला सुरुवात केली. आता दूर जायचे, खोलवर जायचे तर परत येण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागणार आहे. आणि याचा परिणाम असा झाला की खोलवर केलेली मच्छीमारी परत येईपर्यंत हे मासे जिवंत राहत नव्हते. म्हणजेच दूरवरच्या समुद्र किनाऱ्यातून किंवा खोलवरच्या समुद्रातून मासे आणायचे, समुद्र किनारी पोचायचं, मार्केटमध्ये न्यायचं, पण तोपर्यंत मासे मेलेले असणार. शेवटी हाती काहीच लागायचं नाही. म्हणजेच कष्ट खूप करायचं पण हाती उरला भोपळा. बरोबर. मग यावरती या मच्छीमारांनी मार्ग शोधला. मार्ग काय शोधला तर ज्यावेळी हे मच्छीमार मच्छीमारीसाठी समुद्र किनाऱ्यात जात होते किंवा खोलवरच्या समुद्रात जात होते त्यावेळेला माशांची साठवण करणाऱ्या बॉक्समध्ये हे लोक थंड पदार्थ किंवा थंड असं, थोडक्यात आपण बर्फ म्हणूया, बर्फ ठेवायला यांनी सुरुवात केली. पण याचा परिणाम असा झाला, मासे तर जिवंत राहिले पण याचा परिणाम झाला चवीवरती. ज्या माशांची जी चव होती ही चव बदलली आणि माशांचा खप कमी झाला. मच्छीमारांच्या मार्केटवरती याचा परिणाम झाला. मग मच्छीमारांनी यावरती उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले. खूप अभ्यासांती त्यांच्या लक्षात आले की यावरती आपण उपाय काढू शकतो. मग तो उपाय काय तर ज्या
मच्छीमारांनी किंवा जो मच्छीमारी करण्यासाठी जे मच्छीमार समुद्रामध्ये जात होते त्यांनी त्याच्या बोटीवरती त्यांच्या जहाजावरती पाण्याचे मोठमोठे हौद किंवा आपण म्हणू टँक ठेवायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये त्यांनी समुद्राचंच पाणी त्या टँक मध्ये भरलं आणि मच्छीमारी केल्यानंतर मासे पकडल्यानंतर ते मासे त्या टँक मध्ये टाकायला सुरुवात केली. माशांची तर चंगळच झाली. म्हणजे काय तर जिवंत मासे मिळायला लागले आणि त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला. पण यामध्ये पण एक अडचण आली. माशांना काही न करता बसल्या ठिकाणी अन्न मिळायला लागलं, मासे सुस्त झाले, आराम करायला लागले आणि याचा परिणाम त्यांच्या चवीवरती झाला. का तर सुस्त राहिल्यामुळे त्यांचा रक्तप्रवाह जो आहे तो गतिशील नव्हता, थंड रक्ताचे मासे झाले आणि याचा परिणाम असा झाला की माशांची चव बदलली, माशांचा खप कमी झाला, मार्केटची मागणी कमी झाली, ग्राहकांची मागणी कमी झाली. मग आता करायचं काय, यावरती सोल्युशन काय? तर याच मच्छीमारांमधल्या एका वयस्कर मच्छीमारानं त्यांना एक सोल्युशन सांगितलं की तुम्ही जे पाण्याची हौद किंवा टँक जे आहेत यामध्ये शार्क टाका. सर्व मच्छीमार आश्चर्य करायला लागले. का? शार्क टाकला तर तो शार्कच सर्व पकडलेले मासे खाऊन टाकेल. पण मित्रांनो तसं नाही. या मच्छीमारानं उलगडून सांगितलं की जर तुम्ही शार्क टँक मध्ये त्या पाण्याच्या टँक मध्ये शार्क टाकला, बरोबर, कारण त्या पाण्याच्या टँकला आता शार्क टँकच संबोधावं लागेल, शार्कचं घर झालं ते. तर ज्या वेळेस हा शार्क टाकला तर तो शार्क नक्कीच काही मासे खाईल, पण काही मासे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कंटिन्युअस पळत राहतील, धावत राहतील, आपला जीव वाचवण्यासाठी हालचाल करतील आणि याचा परिणाम असा होईल की या माशांमधली ऊर्जा जी आहे ती कायम राहील. मच्छीमारांना हा उपाय आवडला, त्यांनी उपाय लागू केला आणि आश्चर्यचकित करणारा असा रिझल्ट मिळाला. जिवंत माशाची समुद्रामध्ये पकडलेल्या ताज्या माशांची जी चव आहे ही चव ह्या टँक मधल्या माशांची म्हणजेच शार्क टँक मधल्या माशांमधून मिळायला लागली. तात्पर्य काय तर तुम्ही फक्त जिवंत असून उपयोग नाही, तर तुम्ही ऊर्जावान असलं पाहिजे. म्हणजेच जिवंत असणाऱ्या माणसाला किंमत नाही, फक्त जिवंत माशाला किंमत नाही मित्रांनो, तर ऊर्जावान जिवंत माशांना किंमत आहे. तसंच फक्त जिवंत माणसाला किंमत नाही, तर ऊर्जावान काहीतरी करून दाखवणाऱ्या हालचाल करणाऱ्या माणसाला किंमत आहे. आपण बोलतोय शार्क टँक या नावाबद्दल. शार्क टँक या नावाची उत्पत्ती जी आहे किंवा जो शब्द मिळाला तो इथून मिळाला. पुढे जाऊया. शार्क टँक ह्या सिरियल मध्ये देखील असंच आहे. नवउद्योजक, स्टार्टअप, एंटरप्रेन्युअर हे त्या शो मध्ये जातात. त्या शो मध्ये जे जज असतात, जे परीक्षक असतात, हे स्वतःला शार्क म्हणतात, कारण हे शार्क तुम्हाला पळायला लावतात, तुम्हाला ऊर्जा तयार करायला लावतात, त्यामुळं त्यांना शार्क म्हणतात, बरोबर. तर या शोचं स्वरूप नेमकं कसं आहे, या शो मध्ये सहभागी व्हायचं नेमकी प्रोसेस कशी आहे याबद्दल जाणून घेऊ. या शो मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ती ऑनलाईन नोंदणी सोनी लिव्ह ऍप जे आहे, सोनी लिव्ह ऍप किंवा त्यांचं जे पोर्टल आहे sharktank.sonylive.com या पोर्टलवरती आपण नोंदणी करू शकतो. नोंदणी केल्यानंतर त्यांची टीम आपल्याकडनं जी माहिती मागवते त्या माहितीच्या आधारे तुमची पडताळणी करते आणि या पडताळणीच्या आधारे पुढच्या टप्प्यामध्ये, पुढचा टप्पा म्हणजे कुठला तर या जजेस समोर, या शार्क समोर तुम्हाला तुमचं पिच द्यावं लागतं, तुमचं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. पिच म्हणजे काय किंवा या सर्व काही संकल्पना ज्या आहेत त्या आपण पुढे पाहणारच आहोत. तर या पिच मध्ये नेमकं काय असतं की जजेसला ते जे स्टार्टअप आहेत, एंटरप्रेन्युअर आहेत, ते आपली माहिती देतात. ओके, हे पिच दिल्यानंतर जजेस तुम्हाला प्रस्ताव देतात, गुंतवणुकीचा प्रस्ताव देतात. हा प्रस्ताव दिल्यानंतर जो एंटरप्रेन्युअर आहे, जो उद्योजक आहे, तो हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हा त्याचा विषय. तर तो यावरती सारासार विचार करतो. जर शार्कने दिलेला प्रस्ताव आवडला तर प्रस्ताव स्वीकारतो, म्हणजेच गुंतवणूक घेतो, आणि जर नाही आवडला तर काउंटर ऑफर म्हणजेच प्रतिप्रस्ताव देतो. आणि या प्रतिप्रस्तावामध्ये जे काही निगोशिएशन होतं, या निगोशिएशनच्या आधारे ते शार्क आणि तो उद्योजक यांच्या सहमतीने जो प्रस्ताव किंवा जी गुंतवणूक ज्या इक्विटीच्या आधारे, ज्या पर्सेंटेजच्या आधारे सहमती होईल त्यानुसार प्रस्ताव क्लोज होतो, म्हणजेच डील क्लोज होतो, बरोबर. हे थोडक्यात रफ असं स्वरूप आहे. बरं, आता ह्या शार्क टँक ह्याची सुरुवात नेमकी कुठे झाली तर शार्क टँक या शोची सुरुवात अमेरिकेत झाली. अमेरिका म्हणजे स्टार्टअपचं हब, जागतिक स्टार्टअपचं हब म्हणलं तरी हरकत नाही. सिलिकॉन व्हॅली आपण ऐकलं असेल. तर अमेरिकेत शार्क टँकची सुरुवात झाली. या शार्क टँकच्या आधी याच स्वरूपाच्या धर्तीवरती 2001 साली काही शो होते. 2001 साली एक शो होता ज्याचं नाव मनी टायगर.
मनी टायगर हा जपानमध्ये सुरू झालेला शो, परत जपान. त्यानंतर मनी टायगर्स नंतरच अमेरिकेमध्ये देखील इतर शोची सुरुवात झाली आणि असाच शो म्हणजे 2009 साली शार्क टँक या शोची सुरुवात झाली. एबीसी आणि CNBC नेटवर्क यांनी या शोची सुरुवात केली आणि आपला शार्क टँक इंडिया हा त्याच शोचं भारतीय आवृत्ती आहे आणि याचे हक्क सोनी नेटवर्ककडे आहे. बरोबर. तर या शोने 2009 पासून शार्क इंडिया ग्लोबल किंवा शार्क टँक ग्लोबल म्हणता येईल. शार्क टँक ग्लोबल या शोने 2009 पासून आतापर्यंत 13 सीझन्स कंप्लीट केले आहेत आणि आपला जस्ट एक सीझन झाला आहे. विचार करा आपण किती मागे आहोत. म्हणजे फक्त असं म्हणता येणार नाही मागे आहोत. आपल्याकडं या संकल्पनेची सुरुवात, त्याचं वास्तव, त्याची वाटचाल ही आता झालेली आहे. त्यामुळं नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचू आणि काही इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहेत ते तुम्हाला यामधून समजणार आहेत. तर शार्क टँक ग्लोबल मध्ये जगभरातील स्टार्टअप जातात, तिथे त्यांना फंडिंग मिळते, ते त्यांचं पिच देतात, शार्क किंवा इन्व्हेस्टर गुंतवणूक करतात, व्यवसाय पुढे जातात. बरोबर. तर तसंच आपण आपल्या भारतीय शो बद्दल जर बोलायचं झालं तर शार्क टँक इंडियाचा पहिला सीझन नुकताच संपला. या सीझन मध्ये जवळपास संपूर्ण देशभरातून 62,000 स्टार्टअपनी नोंदणी केलेली होती या शोसाठी आणि या 62,000 स्टार्टअप पैकी फक्त 198 स्टार्टअप्सना, 198 एंटरप्रेन्योरना आपलं पिच देण्याची परवानगी मिळाली किंवा त्यांची निवड करण्यात आली. आणि सर्वात महत्वाचं, या 198 पैकी केवळ 67 स्टार्टअप 67 एंटरप्रेन्योरना त्या शो मधून गुंतवणूक मिळाली. याची काय कारण आहेत, नेमकं गुंतवणूक का मिळाली नाही, गुंतवणूकदाराची अपेक्षा काय आहे, आपण हे पुढे बघणारच आहोत. तर आता पुढचा टप्पा जर बघितला तर या शो मध्ये असणारे गुंतवणूकदार किंवा जज कोण होते. तर या शो मध्ये जज म्हणून काम करणारे जे आहेत ते स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं, स्वतःची ओळख निर्माण केलेली, स्वतःचं स्टार्टअप एका उंचीवरती पोहोचवलेले असे उद्योजक होते. यामध्ये आपण भारत पेचं नाव ऐकलेलं आहे. भारत पेचे फाउंडर अश्नीर ग्रोवर, या शो मध्ये आपण पाहिलं असेल. अश्नीर ग्रोवरचा एक वेगळाच सहभाग होता. त्यानंतर बोटचे फाउंडर अमन गुप्ता, त्यानंतर लेन्सकार्टचे फाउंडर पियुष बन्सल, त्यानंतर ममा अर्थच्या आपल्या गझल अलग, एमक्यूअर फार्माच्या नमिता थापर आणि आपले शादी.com चे अनमोल, असे जे काही शार्क होते किंवा जे काही उद्योजक होते यांनी नवीन उद्योजकांना, नवीन स्टार्टअपना एक वेगळा दृष्टिकोन दिला, त्यामध्ये मार्गदर्शन केलं. बरोबर. बरं, यामध्ये नेमकं झालं कसं किंवा या शो मध्ये जे काही स्टार्टअपने प्रेझेंटेशन दिलं किंवा पिच दिलं तर त्याच्यामध्ये फक्त त्यांना गुंतवणूकच मिळाली का? तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की या शो मध्ये जे गुंतवणूकदार होते हे एंजल इन्व्हेस्टर होते. आता एंजल इन्व्हेस्टर काय, व्हेंचर कॅपिटल काय किंवा गुंतवणुकीचे प्रकार कोणते हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सेम चॅनलवरती, आपल्या पुस्तक विश्वच्या चॅनलवरती मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर याच संकल्पनेशी आधारित किंवा स्टार्टअप आणि शार्क टँक इंडिया यामध्ये काही संकल्पना चर्चेल्या गेल्या किंवा जे काही, जसं आपण म्हणलं की पिच म्हणजे काय किंवा काय, अशा काही संकल्पना आहेत. तर या संकल्पनांची ओळख आपण करून घेऊ. सर्वात पहिली किंवा सर्वात महत्वाची म्हणता येईल अशी संकल्पना, तसं तर सर्वच संकल्पना महत्वाच्या आहेत, पण बेसिक संकल्पना जर आपण बघितली तर सर्वात पहिली संकल्पना आहे इक्विटी. आता तुम्ही पाहिलं असेल की XYZ% ऑफर करून त्यामध्ये त्यांना इक्विटी मिळाली किंवा ठराविक रकमेवरती ठराविक अशी इक्विटी मिळाली. तर इक्विटीचा अर्थ काय? इक्विटी म्हणजे थोडक्यात जो फाउंडर आहे, जो सुरुवात करणारा आहे, त्या कंपनीची त्याची मालकी हक्क. बरोबर. ज्यावेळेस आपण गुंतवणूकदाराकडे जातो, गुंतवणूक मागतो, तर एंजल इन्व्हेस्टर हा गुंतवणूकदार किंवा जे गुंतवणूकदार असतात हे गुंतवणूकदार तुम्हाला जी गुंतवणूक देतात त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या कंपनीचा ठराविक वाटा किंवा ठराविक मालकी हक्क विकत घेतात. इक्विटी म्हणजे मालकी हक्क, जे की गुंतवणूकदार आपली गुंतवणूक देतात आणि तो मालकी हक्क त्या प्रमाणामध्ये विकत घेतात. दुसरी संकल्पना आहे व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन म्हणजे तुमच्या कंपनीचं असलेलं बाजार मूल्य. आता आपण पाहिलं असेल की या शो मध्ये भरपूर साऱ्या उद्योजकांनी ऑफर दिल्या आणि शार्क त्यांना काउंटर ऑफर द्यायचे. तर याच गोष्टीचं जर बघितलं तर हे सर्व चालायचं व्हॅल्युएशन बेसवर, म्हणजेच तुमच्या कंपनीचं बाजार मूल्य कसं आहे. तर हे बाजार मूल्य काढायचं कसं? बाजार मूल्य काढणं साठी एक सहज साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये बाजार मूल्य काढताना किंवा तुमच्या कंपनीची
मूळ किंमत म्हणता येईल. तर ही किंमत ठरवायची कशी? उदाहरण घ्या, तुम्ही गुंतवणूकदाराकडे गेलेले आहात आणि 10% इक्विटी किंवा 10% मालकी हक्काच्या बदल्यामध्ये तुम्ही 20 लाखाची गुंतवणूक मागितली आहे, बरोबर. तर याच्यामध्ये झालं काय, 10% साठी 20 लाख किंवा 20 लाखासाठी 10% मालकी. तर 100% साठी किती मालकी किंवा 100% मालकीसाठी कितीची गुंतवणूक? तर हा जो आकडा आहे ही झाली तुमच्या कंपनीची व्हॅल्युएशन. म्हणजे 20 लाखासाठी जर आपण 10% इतकं कंपनीचं मूल्य किंवा कंपनीची इक्विटी आपण सांगतो आहोत, तर 100% साठी कंपनीचं मूल्य जे होतं, बाजार मूल्य जे होतं ते 2 करोड. म्हणजेच तुमच्या कंपनीची व्हॅल्युएशन 2 करोड झाली. आले लक्षात? व्हॅल्युएशन म्हणजे तुमच्या कंपनीचं बाजार मूल्य. पुढची संकल्पना ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस येतं पिचिंग. पिच म्हणजे काय किंवा पिचिंग म्हणजे काय? तर पिच किंवा पिचिंग म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूकदाराकडे जाता, गुंतवणूकदाराकडे इन्व्हेस्टमेंटसाठी जाता, गुंतवणूक मागण्यासाठी जाता, त्यावेळेला तुम्ही जे प्रेझेंटेशन देता, जी मांडणी करता, ती मांडणी म्हणजे तुमचं पिच डेस्क, बरोबर. तर या पिच डेक मध्ये नेमकं येतं काय काय? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गुंतवणूकदारांना तुमचं प्रेझेंटेशन देत आहात, तर त्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या व्यवसायाचा इतिहास, तुमचा वैयक्तिक इतिहास, तुम्ही नेमकी वाटचाल कशी करणार आहात, कंपनीचं विजन मिशन, कंपनी रन करताना तुमचा प्रोडक्ट किंवा सेवा देताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी, तुम्ही त्यावरती मार्ग कसे शोधता, हे सर्व आलं पाहिजे. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की पिच डेक देताना किंवा पिचिंग करताना फक्त गुंतवणूक एवढंच सांगू नका की मला किंवा तुमची गरज काय आहे, फक्त एवढंच सांगू नका. तर समोरच्या गुंतवणूकदाराला संधी दाखवा. जर समोरच्या गुंतवणूकदाराला तुम्ही सांगा की तुम्ही जर माझ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला ही संधी आहे, जर तुम्हाला संधी पटवता आली, गुंतवणूकदाराला संधीची शक्यता पटवता आली, तर तुम्हाला गुंतवणूक हमखास मिळते. आलं लक्षात? पिचिंग म्हणजे काय? तर तुमचं प्रेझेंटेशन ज्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत होतात ते आपण नुकतंच बघितलं आहे. आता पुढची जर संकल्पना बघितली, महत्वाची अशी संकल्पना आहे ग्रॉस सेल. ग्रॉस सेल म्हणजे काय? शब्द खूप वेळा तुम्ही ऐकला असेल, म्हणजे फक्त शो मध्येच नाही तर दैनंदिन जीवनात, दैनंदिन व्यवसाय करताना देखील आपण हा शब्द ऐकतो. ग्रॉस सेल म्हणजे काय? तर तुमची प्रोडक्ट किंवा सेवा ह्याच्या विक्रीतून किंवा हे ग्राहकाला दिल्यानंतर तुम्हाला येणारं जे काही मूल्य आहे, तर हे मूल्य म्हणजे तुमचा ग्रॉस सेल, एकूण रक्कम. उदाहरण घ्यायचं जर झालं, समजा तुम्ही पेन विक्री करताय, ह्या पेनची किंमत 10 रुपये आहे आणि तुम्ही 100 पेन विकले, म्हणजे तुमचा एकूण सेल 100 पेनचा झाला. तर 100 पेन इंटू 10 रुपये म्हणजे त्याची किंमत, तर तुमचा ग्रॉस सेल हा 1000 रुपये झाला, बरोबर. तर ग्रॉस सेल म्हणजे एकच काय, तर तुम्ही जो प्रोडक्ट किंवा सेवा विकता त्याचं मूल्य, किती प्रोडक्ट म्हणजे नंबर ऑफ प्रोडक्ट इंटू व्हॅल्यू, त्याची प्राइस म्हणजे तुमचा ग्रॉस सेल. पुढच्या संकल्पनेचं जर बघितलं तर प्रॉफिट मार्जिन रेशो. आता खूप तुम्ही जे काही जर शो बघितला तर त्या शो मध्ये खूप साऱ्या स्टार्टअपना विचारलेलं की तुमचा प्रॉफिट मार्जिन रेशो किती आहे. तर नेमकं प्रॉफिट मार्जिन रेशो म्हणजे काय, तर तुमचा प्रोडक्ट किंवा सेवा बनवून ते विक्री करेपर्यंत जो काही त्यातला खर्च आहे तो खर्च वजा जाता किती टक्केवारीमध्ये तुमच्याकडे प्रॉफिट शिल्लक राहतो. उदाहरणासह आपण बघूया. समजा तुम्ही एक चॉकलेट विकता किंवा चॉकलेट बनवण्याची तुमची कंपनी आहे, कारखाना आहे, तर एक चॉकलेट तुमचं विक्री किंमत त्याची 10 रुपये आहे. ह्या विक्री किमतीच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा उत्पादन खर्च म्हणजे ते चॉकलेट बनवायला 4 रुपये खर्च येतो, त्याच्या साठवणुकीसाठी 1 रुपये खर्च येतो, त्याच्या वाहतुकीसाठी 2 रुपये खर्च येतो, कामगारांसाठी 1 रुपये खर्च येतो. म्हणजेच आपला एकूण खर्च 8 रुपये झाला, बरोबर. आणि आपलं विक्री मूल्य आहे 10 रुपये. 10 रुपयापैकी 8 रुपये खर्च झाला, म्हणजे आपल्याला जो नफा मिळाला तो 2 रुपये मिळाला. तर प्रॉफिट मार्जिन रेशो काढताना 10 रुपयाच्या विक्री मूल्यावरती 2 रुपये जर नफा होत असेल तर त्याचा प्रॉफिट मार्जिन रेशो इंटू 100 म्हणजे 20% प्रॉफिट मार्जिन रेशो. आलं लक्षात? प्रॉफिट मार्जिन रेशो म्हणजे तुमची विक्री किंमत आणि तुम्हाला लागणारा खर्च ह्यामधलं जे एक समप्रमाण आहे, तर या समप्रमाणाला प्रॉफिट मार्जिन रेशो असं म्हणतात. पुढची महत्वाची संकल्पना जर बघितली तर स्केलेबिलिटी. खूप तुम्ही पिक्चर्स मध्ये ऐकलं की शार्क त्यांना विचारतात, ये मुझे स्केलेबल नहीं दिख रहा, आपका प्रोडक्ट स्केलेबल नाहीये. म्हणजे काय स्केलेबिलिटी म्हणजे काय किंवा स्केलेबल म्हणजे काय, तर तुमचा वस्तू किंवा सेवा ह्याला तुमच्या विक्रीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी, म्हणजे कुठल्या स्तरापर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय पोहोचवू शकता, बरोबर. म्हणजेच स्केलेबिलिटी.
व्यवसायाला उपलब्ध असणाऱ्या संधी तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता, तुम्ही काय करू शकता. उदाहरण द्यायचं झालं, आज मी एखादा प्रोडक्ट, आपण उदाहरण घ्या, पुरणपोळीचं घेऊया. मी एखाद्या ब्रँडच्या अंतर्गत पुरणपोळी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज सुरुवात केली मी पुण्यामधल्या एका ठराविक भागामध्ये मी पुरणपोळी विक्री करतोय. पण तोच जर मला लार्ज स्केलवरती, मोठ्या प्रमाणावरती जर करायचा असेल तर त्यामध्ये उपलब्ध संधी काय आहेत हे आपल्याला स्केलेबिलिटीच्या माध्यमातून कळतं. तर पुढची जी संकल्पना आहे ती आहे नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही ज्यावेळेस तुमचा प्रॉडक्ट किंवा सेवा मार्केटमध्ये आणता, तर ती प्रॉडक्ट किंवा सेवा ग्राहकाला देताना तुम्ही ज्या किमतीवर विकता ती झाली तुमची विक्री किंमत. तर ती विक्री किमतीमध्ये तुम्ही विक्री केल्यानंतर त्या प्रॉडक्ट मागे किंवा सेवेमागे सर्व खर्च वजा जातात, तुमच्या हातात काय रक्कम शिल्लक राहते ते म्हणजे नेट प्रॉफिट. जसं आपण पेनचं उदाहरण बघितलं तर परत एकदा पेनचं उदाहरण बघूया. हा पेन बनवण्यासाठी मला एक लक्षात घ्या, 5 रुपये उत्पादन खर्च आहे, 2 रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आहे, 1 रुपये स्टोरेज आणि मजूर खर्च आहे. म्हणजे माझा एकूण खर्च ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मला 8 रुपये खर्च येतो आणि माझी विक्री किंमत 10 रुपये आहे. तर जो नेट प्रॉफिट आहे, एकूण विक्री किंमत वजा एकूण खर्च, म्हणजेच आपली जी विक्री किंमत आहे ही विक्री किंमत वजा जेवढे काही आपले खर्च होतात हे सर्व खर्च म्हणजेच आपलं नेट प्रॉफिट. तर माझा 2 रुपये हा नेट प्रॉफिट झाला. बरोबर. तर पुढच्या संकल्पनेचा जर विचार केला, महत्वाची संकल्पना आहे प्री रिव्हेन्यू. खूप वेळा ऐकलं तुम्ही की समजा आपला उद्योग व्यवसाय प्राथमिक स्तरावरती असेल तर त्यावेळेला प्री रिव्हेन्यू म्हणजे काय. प्री रिव्हेन्यू म्हणजे असं की आपल्या उद्योग व्यवसायाचा येणारा नफा जो आहे त्या नफ्याचं भविष्यातलं केलेलं आकलन म्हणजे प्री रिव्हेन्यू. म्हणजे मी जर व्यवसाय उद्योग सुरू केला तर पुढच्या महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये मी कुठपर्यंत नफा कमवू शकतो तो म्हणजे माझा प्री रिव्हेन्यू. पुढची महत्वाची संकल्पना आहे कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. तर कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट मध्ये नेमकं येतं काय, म्हणजेच ग्राहक संपादन खर्च. कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट मध्ये उदाहरण घेऊ आपण की प्रथमेश नावाचा माझा एक मित्र आहे आणि प्रथमेशचं एक व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये प्रथमेश काय करतो की त्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी, मार्केटिंगसाठी एक पॅम्पलेट छापतो आणि हा पॅम्पलेट छापण्याचा आणि वाटण्याचा खर्च त्याचा 1000 रुपये झाला. आणि ह्या पॅम्पलेट जे काही वाटले आहेत त्यातून प्रथमेशला 10 कस्टमर्स मिळाले, 10 ग्राहक मिळाले. म्हणजेच हे 10 ग्राहक मिळवण्यासाठी प्रथमेशला 1000 रुपये खर्च करावा लागला. म्हणजेच एक ग्राहक मिळवण्यासाठी प्रथमेशला किती खर्च करावा लागला तर 100 रुपये. तर ही जी 100 रुपये रक्कम आहे ही रक्कम म्हणजे कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. एखादा ग्राहक मिळवण्यासाठी कंपनीला करावा लागलेला खर्च म्हणजे कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची म्हणता येईल तसं तर सर्व संकल्पना महत्वाच्या आहेत आणि त्याची यादी वाढतच जाईल, पण जे आपण घेतोय या प्राथमिक स्तरावरती अतिशय महत्वाच्या संकल्पना घेतोय. तर पुढची संकल्पना जी आहे पेटंट. आपण उद्योग व्यवसाय करताना काहीतरी एखादी अशी गोष्ट असते, एखादं संशोधन असतं जे की फक्त आपणच शोधलेलं असतं आणि त्याचा मालकी हक्क आपल्याकडे असतो, त्या शोधकर्त्याकडे असतो. जर मला ती संकल्पना किंवा ती गोष्ट वापरायची असेल तर शोधकर्त्याला मला काही ठराविक रॉयल्टी म्हणजेच मानधन हे द्यावं लागतं. तर पेटंट म्हणजे काय, थोडक्यात त्या प्रोडक्ट किंवा त्या संशोधनाचा मालकी हक्क आणि जो वापरकर्ता आहे त्या वापरकर्त्यानं शोधकर्त्याला रॉयल्टी म्हणजेच मानधन देऊन त्याचा वापर करता येऊ शकतो. तर या आपण काही संकल्पना पाहिल्या आणि या संकल्पनेच्या आधारे शार्क टँक मध्ये जे काही पिचेस झाले, जे काही स्टार्टअपने आपलं प्रेझेंटेशन दिलं तर या संकल्पनेच्या आधारितच होतं. मित्रांनो, ह्या संकल्पना ह्या बेसिक आणि महत्वाच्या संकल्पना आहेत. अशा छोट्या छोट्या खूप संकल्पना आहेत पण ज्या की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला वापरात येतात. तुम्ही एक पाहिलं असेल या शार्क टँक शो मध्ये जवळपास फक्त 67 स्टार्टअपला फंडिंग मिळालं आणि बाकीच्या 131 स्टार्टअपचं काय, म्हणजे 131 स्टार्टअप स्केलेबल नव्हते किंवा याचा उद्योग व्यवसाय हा या प्रकारचा नव्हता की हे पुढे काही नफा कमवू शकतो. तर तसं नाही मित्रांनो. जर तुम्ही सर्व पिचेस जर बघितले, 198 पिचेस किंवा प्रेझेंटेशन जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या पिचेस मधून, त्यांच्या मांडणीमधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. मग काय शिकू शकतो आपण या केस स्टडीचा जी गमक आहे पुढच्या एक 5-6 जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर आपण शार्क टँक या शोच्या माध्यमातून काय शिकू शकतो, जे 131 स्टार्टअपला फंडिंग मिळालं नाही त्यांच्या रिजेक्शन मध्ये प्रत्येक जजेसने कारण दिलेली की ते का गुंतवणूक करू इच्छित नव्हते.
किंवा का गुंतवणूक करू शकत नाहीत, तर त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. तर या गोष्टीचा जर आपण विचार केला की याच्यामध्ये कारण काय आहेत, तर ह्या कारणांची एक मीमांसा जर बघितली आपण, तर आपल्या लक्षात येईल की जो तुमचा प्रोडक्ट आहे, जो तुमचा व्यवसाय आहे, यामध्ये नेमकी चूक कुठं होते हे आधी आपण शोधलं पाहिजे. म्हणजेच आपल्या प्रोडक्टची जो काही मूळ रचना आहे किंवा मूळ गाभा आहे यामध्ये चूक होते का, किंवा आपण जर बघितलं तर तो प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट खरंच स्केलेबल आहे का, स्केलेबल म्हणजे त्याची भविष्यातील वाढ होऊ शकते का, किंवा आणखी आपल्याला सांगता येईल की या प्रोडक्टच्या मार्केटिंगमध्ये, मागणी पुरवठ्यामध्ये, किंवा याचं जे काही पॅकेजिंग आहे किंवा पुरवठ्याचं सूत्र आहे, विक्री आहे, उत्पादन आहे, याच्यामध्ये आपण नेमकं कुठं चुकतो याचा एक अंदाज घेतला गेला पाहिजे. या जजेसनी आपल्याला खूप साऱ्या स्टार्टअपला हाच सल्ला दिलेला, हेच कारण सांगितलेली की नेमकी चूक कुठं होते. त्या जजेसच्या मदतीने आपल्याला हे लक्षात येतं. पुढचा जर आपण मुद्दा बघायचा झाला तर आपल्या स्टार्टअप मधून, आपल्या व्यावसायिक संकल्पनेतून ग्राहकांच्या कुठल्या समस्येचं आपण निराकरण करतोय किंवा सोल्युशन देतोय हे स्पष्ट झालं पाहिजे, आणि ते स्पष्टीकरण ग्राहकापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, तरच आपला व्यवसाय पुढे जाऊ शकतो. आपलं मार्केटपेक्षा वेगळे पण नेमकं काय, मार्केटपेक्षा, एक्झिस्टिंग मार्केटपेक्षा आपण वेगळं काय करतोय, कारण प्रत्येक संकल्पना ही नवीनच असेल असातला भाग नाही. आता जर उदाहरण घ्यायचं झालं तर एक जैन शिकंजी म्हणून एक प्रोडक्ट होता. जैन शिकंजी आपण बघतो ना कोल्ड्रिंक मध्ये, बेवरेजेस मध्ये जैन शिकंजी मिळते. तर ह्या जैन शिकंजीचे फाउंडर तिथं आले होते, मनीभाई आणि हनीभाई असं त्यांचं एक कौटुंबिक पूर्ण ते संरचना होती. तर यांनी तिथं प्रेझेंटेशन दिलं होतं. तर याच्यामध्ये नेमकं झालं काय की ग्राहकांची गरज म्हणा किंवा ते नेमकं कुठल्या समस्येचं निराकरण करत होते, तर शिकंजीचा जो प्रीमिक्स फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्यांनी पिच केला होता. बरोबर, म्हणजे ग्राहकांचं समस्येचं निराकरण आपण कुठल्या पद्धतीने करतो हे आपण ग्राहकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि आपण मार्केटपेक्षा वेगळे का आहोत हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा जर बघितला तर ग्राहकाची गरज, कच्चा माल, वाहतुकीची उपलब्धता, मनुष्यबळ, मशिनरी इत्यादी गोष्टीबाबत आपण व्यवसाय सुरुवात करण्याच्या आधी रिसर्च केला पाहिजे, ज्याला आपण मार्केट स्टडी म्हणतो. म्हणजेच आपली मार्केट स्टडी परफेक्ट असली पाहिजे. जर मार्केट स्टडी परफेक्ट असेल तर गुंतवणूकदाराकडे गेल्यानंतर जे काही प्रश्नोत्तर होतात त्या प्रश्नोत्तराला आपण योग्य अशी उत्तरं देऊ शकतो. बरोबर. पुढचा जो आहे मुद्दा तो म्हणजे जो प्रोडक्ट किंवा सेवा आपण ग्राहकांना देणार आहोत, तर ही प्रोडक्ट किंवा सेवा ग्राहकांना देताना आपल्याला त्याचं अपडेशन कळलं पाहिजे. म्हणजेच काळानुसार मार्केटची गरज आपल्याला कळली पाहिजे. जर हे नाही कळलं तर आपल्या व्यवसायाचा नोकिया व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कोडॅक असेल, नोकिया असेल, मागच्या व्हिडिओमध्ये आपण याची उदाहरणं बघितलेली आहेत आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पण घेतलेली आहे. तर सांगायचा मुद्दा काय, हे जे आपण मुद्दे बघितले शार्क टँक इंडियाच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायला मिळालं तर ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो आपण खूप काही शिकलो. आता यातले जर आपल्या महाराष्ट्रातले काही उदाहरणं जर आपण बघितलं तर एक लक्षात येईल की शार्क टँक इंडियामध्ये जाण्यासाठी किंवा स्टार्टअप करण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरांचीच आवश्यकता आहे अशातला काही भाग नाही. म्हणजेच सांगायचं म्हणजे तुम्ही आपण खूप प्रसिद्ध झालेलं उदाहरण म्हणजे शार्क टँक इंडियामध्ये सहभागी झालेला जुगाडू कमलेश. बरोबर, आपल्या महाराष्ट्राचाच होता. नाशिक मधील मालेगाव सारख्या छोट्या शहरामधून आलेला, कृषी आधारित त्याचे प्रोडक्ट होते. महाराष्ट्र किंवा भारताची बहुतांश लोकसंख्या ही कृषी आधारित उद्योग आणि व्यवसायामध्ये गुंतलेली आहे आणि त्यांनी बरोबर तो पॉइंट पकडला. एकदम तरुण, ऊर्जित असा म्हणजे एनर्जेटिक पर्सन असणारा कमलेश हा आपल्या महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती ज्यानं भाषा, वय किंवा ज्ञानाचा अवडंबर किंवा न्यूनगंड न बाळगता तिथं जाऊन पिच दिलं आणि फंडिंग मिळवली. त्यांना जुगाडू कमलेश, जुगाडू म्हणण्यापेक्षा इनोव्हेटर कमलेश म्हणूया, कारण जुगाड हा तात्पुरता असतो, इनोव्हेशन हे परमनंट असतं आणि कमलेशचं इनोव्हेशन, कमलेशचा व्यवसाय हा परमनंट आहे. तर कमलेशला पियुष बन्सल यांनी गुंतवणूक दिली आणि पुढच्या जो काही व्यावसायिक टप्पा आहे त्यासाठी तर नक्कीच मार्गदर्शन मिळेल. दुसरं उदाहरण जर बघायचं झालं तर नाशिकचे एक आपला कपल म्हणता येईल किंवा एक पती पत्नी होते पांडुरंग म्हणून, ज्यांनी की कृषी आधारितच व्यवसाय त्यांचा म्हणजे कृषी पर्यटन. कृषी पर्यटनामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत त्यांनी पिच दिलं आणि त्यांना तिथं फंडिंग मिळालं. ते फंडिंग आता शोच्या बाहेरून त्यांना मिळालं. म्हणजेच एक लक्षात घ्या की ह्या शो मध्ये सहभागी झाल्याचा फायदा एक होतो की तुम्हाला ग्लोबल एक्सप्लोजर मिळतं. बरोबर, त्यामध्ये सपोज कदाचित तुम्हाला त्या शो मधून फंडिंग जरी नाही मिळालं तरी बाहेर आल्यानंतर फंडिंग मिळतंच. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर हे जे नाशिकचे पती पत्नी आहेत पांडुरंग आणि त्यांची पत्नी, यांना नमिता थापर
एमकेअर फार्माच्या डायरेक्टर जे आहेत तर त्यांच्याकडून फंडिंग शोच्या नंतर म्हणजे आत्ता मिळालं, हा फायदा होतो. तर असे भरपूर सारे उदाहरण आहेत. आपल्या पुण्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यामधील फूड सेक्टरमध्ये एक प्रीमिक्स म्हणजे आपली जी खीर असते ना, आपण खीर खातो त्या खिरीचं प्रीमिक्स विकणारे किंवा आईस्क्रीम विकणारे फूड प्रोडक्ट मध्ये काम करणारे खूप सारे असे स्टार्टअप होते की त्यांना तिथून फंडिंग मिळालं. दुसरं उदाहरण म्हणता येईल आपल्या पुण्याचेच शिंदे म्हणून आहेत, ज्यांनी की बांबू आधारित म्हणजे बांबूच्या वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ब्रश असेल किंवा स्टोरेज असेल याच्या वस्तू बनवून त्याची विक्री करण्याचा एक नाविन्यपूर्ण असा व्यवसाय, त्यांना देखील फंडिंग मिळालं. लक्षात घ्या, या सगळ्यामधून आपल्याला शिकायला काय मिळतं, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुम्ही राहता कुठं याला काहीही महत्व नाही. तुमच्या व्यावसायिक संकल्पनेमध्ये दम असला पाहिजे. तुमची व्यावसायिक संकल्पना ही सोल्युशन देणारी असणारी पाहिजे. काही ना काहीतरी त्याने सोल्युशन दिलं पाहिजे, ग्राहकांची अडचण दूर केली पाहिजे. म्हणजेच आपण म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय करू. कमलेशकडे कुठे पैसे होते, पांडुरंगकडे कुठे पैसे होते, त्यांनी काय केलं तर त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर केला. मित्रांनो, यासाठी जर सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्या रक्तातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं घेऊ शकतो. महाराजांचे जे काही विरोधक म्हणा किंवा शत्रू म्हणा त्यांचा विचार केला. औरंगजेब आशिया खंडातला सर्वात श्रीमंत माणूस, बाकी शाह्या म्हणजे कुतुबशाही असेल आदिलशाही असेल या देखील पैशाने गडगंज संपत्ती होती यांच्याकडे. बाहेरचे जे होते इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच यांच्याकडे सुद्धा भरपूर संपत्ती होती. आपलं स्वराज्य एवढूसं छोटूसं स्वराज्य, पण उपलब्ध संसाधनाची कमतरता असताना देखील महाराजांनी जो काही इतिहास घडवला, जे काही स्वराज्य निर्माण केलं त्यामधूनच समस्त मानव जातीचं कल्याण झालेलं आहे. आणि हाच धडा आपल्याला स्वराज्यातून मिळाला. म्हणजे शार्क टँक इंडियामध्ये जसं आपण बघितलं की जे काही फंडिंग मिळाले बहुतांश स्टार्टअप आहेत ते टेक स्टार्टअप आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, टेक स्टार्टअप म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप आहेत, ज्यांनी की टेक्नॉलॉजीच्या आधारे काहीतरी नाविन्य असं सोल्युशन दिलं आणि त्यांनी फंडिंग मिळवलं. पुढचा क्रमांक येतो कृषी आधारित स्टार्टअपचा. म्हणजे जे आपलं जे बेसिक आहे, आपण म्हणतो की शेतीमध्ये काही दम नाही. अरे मित्रांनो, शेतीमध्ये दम आहे, प्रत्येक गोष्टीत दम आहे, फक्त तुमचं डोकं चाललं पाहिजे, तुम्ही संकल्पना व्यवस्थित राबवली पाहिजे. कृषी आधारित स्टार्टअप आहे, त्यांना फंडिंग मिळालं. म्हणजे आपल्या ज्या मानवाच्या बेसिक गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, फूड मधल्या बहुतांश स्टार्टअपना फंडिंग मिळालेलं आहे. तर एक लक्षात घ्या, अन्न वस्त्र निवारा या आधारित जर आपण व्यवसाय केले, यामध्ये काही नाविन्यता शोधली तर नक्कीच आपल्याला फंडिंग मिळेल. आपल्याला व्यवसायासाठी जो काही आपण म्हणतो की पैसा नाही, हा पैसा मिळेल. आणि याच पैशाचा याच फंडिंगचा विनियोग आपण व्यवस्थित केला पाहिजे मित्रांनो. त्यामुळं टाइमपास न करता आपण फक्त आपल्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करून आपल्या व्यावसायिक संकल्पनेवरती लक्ष केंद्रित करू आणि फंडिंग मिळवू. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मला वाटतं बऱ्यापैकी आपण शार्क टँक बद्दल खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, ऑलवेज वेलकम. कमेंट बॉक्स आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मेल आयडी दिलेला आहे. तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो या सिरीजला. मेल येत आहेत, फोन येत आहेत, व्हॉट्सअप करताय तुम्ही. तर मित्रांनो, ही सिरीज पूर्ण बघा. या सिरीज मधून पहिल्या एपिसोड पासून कंटिन्यू बघा. तुम्हाला एक लिंक लागून जाईल की आयडिया कशी शोधायची, नेमकं उद्योजकीय मानसिकता कशी सांभाळायची. आणि हे सर्व व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत, त्यासाठी आपण कुठलेही चार्ज घेत नाहीत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ देखील असाच खूप महत्वाचा आहे. भारतीय जे काही उद्योग विश्व आहे, जे भारतीय स्टार्टअप विश्व आहे, याचं नेमकं स्वरूप कसं आहे, याची परिस्थिती काय आहे, याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.